शिस्तप्रिय आणि कौतुकास्पद पात्र असलेले सर्वच विद्यार्थी मित्र हो. काल परवाच फक्त 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी एक आवाहन केलं की रविवार आहे आणि आपणा शालेय स्तरावरचं विज्ञान प्रदर्शन आयोजित करायचं आहे. असे फक्त प्रार्थनेच्या वेळेस आपण एकच सूचना केली, असं आवाहन केलं आणि त्याला आपण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि आपण उपस्थित झालात. विद्यार्थी मित्रांनो, समाजात आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा विकसित व्हावा, तो निर्माण व्हावा, यासाठी विज्ञान प्रदर्शन हे आयोजित केले जात असते. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होण्याआधीच आपण आपल्या विद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित करत असतो. फक्त विज्ञान प्रदर्शनाची सूचना केली आणि विषय सांगितला असं सांगितल्याबरोबर प्रत्येक वर्गातून अक्षरशः 20-20, 25-25 उपकरणं विद्यार्थ्यांनी तयार केली. या दोन्ही गटातून आपण फक्त आणि फक्त 82 उपकरणांची आपण निवड केली. यावर्षी विज्ञान प्रदर्शनाचा विषय आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारत आणि त्याचे काही उपविषय आहेत आणि या विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेने आणि विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे माध्यमिक विद्यालय भामेर या विद्यालयात दिनांक 16 आणि 17 डिसेंबर रोजी हे संपन्न होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनाबरोबरच जी प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे, या स्पर्धेत सुद्धा आणि तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना मी साखळी तालुका एज्युकेशन सोसायटी आणि इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिवारातर्फे मी त्यांना मनपूर्वक शुभकामना प्रदान करतो आणि माझे प्रास्ताविक मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद दादासाहेब. विद्यार्थी मित्रो, आजच्या या शैक्षणिक वर्ष 2025-26च्या शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनास उपस्थित सर्वच मंचावरील सन्माननीय अतिथींचा आपण शब्दसुमनांनी स्वागत केले, परंतु तरीसुद्धा त्यांचा सत्कार करणं आम्ही आमचं आद्य कर्तव्य मानून त्यांचा सत्कार करू इच्छितो. विद्यार्थी मित्रो, आपण दरवेळेस नेहमीप्रमाणे शाल आणि श्रीफळ देऊन आदरणीय मान्यवरांचा सत्कार करीत होतो, पण आज आदरणीय प्राचार्याच्या कल्पनेनुसार नवीन काहीतरी व्हावं म्हणून यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल मॅन यांनी लिहिलेलं अग्निपंख हे पुस्तक घेऊन आपण आज सर्वच मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब परागजी उत्तमराव बेडसे यांचा सत्कार इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब प्रमोदजी शिवाजीराव बेडसे यांनी करावा आणि आदरणीय दादासाहेब परागजी उत्तमराव बेडसे यांनी या छोट्या सत्काराचा स्वीकार करावा ही सगळ्यांच्या वतीने आपणास विनंती करतो. आदरणीय भैयासाहेब आणि लताजी सोनवणे
यांचा सत्कार इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ताईसाहेब प्रतिभा शिवरे यांनी करावा. आदरणीय भैयासाहेबांनी या सत्काराचा स्वीकार करावा ही विनंती करतो. संस्थेचे विश्वस्त आमचे मार्गदर्शक आदरणीय भैयासाहेब गजेंद्रजी रामराव भोसले यांचा सत्कार उपमुख्याध्यापक अण्णासाहेब व्ही.पी. गोसावी यांनी करावा आणि आदरणीय भैयासाहेबांनी या सत्काराचा स्वीकार करावा ही विनंती करतो. तुम्ही का ठरवलं होतं इथं एकत्र बसायचं? आमचे मार्गदर्शक संस्थेचे विश्वस्त आदरणीय भाऊसाहेब दीपकजी जयसिंगराव आईगाव यांचा सत्कार पर्यवेक्षक अविनाश सोनार सरांनी करावा आणि आदरणीय भाऊसाहेबांनी या सत्काराचा स्वीकार करावा ही विनंती. संस्थेचे विश्वस्त आमचे मार्गदर्शक यांचा सत्कार पर्यवेक्षक पी.एस. बाबू सरांनी करावा आणि आदरणीय आबासाहेब यांनी सत्काराचा स्वीकार करावा ही विज्ञान प्रमुख सोनाली पाटील मॅडम यांनी करावा आणि आदरणीय माईसाहेब यांनी सत्काराचा स्वीकार करावा ही विनंती. संस्थेचे व्यवस्थापक मंडळ सदस्य आमचे मार्गदर्शक लाला मोरे यांचा सत्कार